प्रफुल्ल स्ट्राइक ऐनकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रशांत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक करण्यासाठी यश चौधरी मॅन इन फॉर्म. एका साइडला खुला गट तर एका साइडला एका वेग फॉर्मॅट मधून दोन खेळाडूंना प्राधान्य दिले गेले ते आपण पाहू शकतायत. मिस्टर मनोज पाटील पहिला चेंडू बॅटची घेत चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिजनला. येतोय नशिबाचा खणखणीत चौकार 4. निखिल ओगेच्या स्वागतासाठी येणारा हा चौकार 4. पहिल्या चेंडूवर चौकार. यावेळेला स्टार्ट अगदी खूप चांगल्या पद्धतीने झाले. यावेळेला पाहिलं प्रफुल्लचा हा मात्र फटका ऐन वेळेला चेंडूने दगा दिलाय. चेंडू निघून जाईल. मनोज पाटीलला बीट करून यावेळेला फार वेगाने ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो बाणासारखा वेगवान चेंडू निघून येतोय. वी फॅक्टर मध्ये खेळणारा प्रफुल्ल मॅग्निफिसंट स्ट्रोक. वेलकम बाउंड्री. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रफुल्लची बॅट बोलू लागले. बेताज पॉवर प्लेचा पाहायला मिळतोय. यावेळेला इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक मात्र फार दुरून येतोय. तत्पूर्वी मात्र यावेळेला काय जबरदस्त जेल टिपला दीपेश चौधरी. सुपर ब्रिलियंट कॅच. अफलातून यावेळेला मात्र जेल टिपला जातोय. फलंदाज या ठिकाणी प्रफुल्लच्या खेळीला पूर्ण विराम बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळेल. आणि यावेळेला विकेट मिळते आणि विकेट मिळत असताना आदरणीय किरणजी म्हात्रे साहेब माजी सरपंच यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. थँक्यू व्हेरी मच. जाऊया आपण SK यांच्याकडे संगीत कक्षेकडे. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यान गाजविला. रायगड ठाणा गाजविला. थँक्यू. आदरणीय अविनाशजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. डोंगरीपाडा या ठिकाणाहून उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सचिनदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आपण सन्मानानं व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कॅफ्रे शिरगाव संघ 2 हात करणार आहे. एका साईडला साईच्या अर्नाळा या संघाला दर्यावरती एडव्हान्स संघ लक फॅक्टर घेऊन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते प्रदीप भोईर आम्हाला दर्शवतात की 8 धावा चेंडू फेकून झाले ते 3. यश चौधरीने अखेरकार मात्र यावेळेला सफलता प्राप्त केली. यावेळेला ऑफ साईडला खूप सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाईल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. 6 चेंडूवर 6 षटकार. 6 चेंडूवर 6 षटकार जर आले तर महेंद्र भोईर यांच्याकडून तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेला शॉर्ट लेन चेंडू होता. जरूर शॉर्ट पूल केला जातो. 1 धाव वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश विरार या संघाची 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार. तिसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त. चौथ्या चेंडूवर सिंगल आणि 5व्या चेंडूवर 2 धावा येत असताना षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगतीपथावर पाहायला मिळतं. त्यावेळेला बॅटची एज घे. चेंडू निघून जातोय. शॉर्ट लेगला फंबलिंग होत आहे त्या ठिकाणी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कौशिक पुढे सरसावले गेले होते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा. पहिले 2 चौकार आल्यानंतर सफलता प्राप्त केली आणि 3 चेंडूवर फक्त 4 धावा खर्च केल्या. सुपर बॉलिंग बाय यश चौधरीच्या माध्यमातून यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना श्री गणेश विरार संघ जाऊन पोहोचतोय 12-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहू शकाल प्रशांत कुरगावकर एका साईडला आपण पाहतोय ज्याच्या नावावर 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याची किमया. हा पराक्रम मात्र
त्याने केला गेला होता तोच खेळाडू आपण पाहू शकताय आज इन होताना. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. ऑलराऊंडर तो विश्वजित ठाकूर दिघोडे या गावाचा, बॉलवर नजर ठेवून फटका मारतोय आकाश पारगावचा. पेनचा योगेश पवार लेफ्टी मारतो या षटकार, महाडच्या योगेश पेनकरची बॅटिंग आहे दमदार. पंकज जाधव अलिबागचा सुमी डोंगरे फेमस झाला. थँक्यू विजय. मनोज नवीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. आज ओपन संघातून खेळत असताना ज्या पद्धतीने पॅकर्सच्या नावाने आपण पाहू शकताय 2 खेळाडूंना मात्र मुभा दिले गेले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत मिस्टर मन्या उजव्या हाताने. यावेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र अप्रतिम क्लास रिव्हर्स स्वीप, ग्रिप बदलली, मुवमेंट बदलली, पोझिशन मध्ये आला आणि सरळ रेषेमध्ये येत असताना यावेळेला मात्र केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये 4 चौकार. चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वर. 16 धावा. मनोज पाटील पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. खोलवर चेंडू होता. क्षेत्ररक्षक मात्र पुढे येतो एक्स्ट्रा कव्हरचा. तत्पूर्वी मेल सिंगल प्रशांत कोरगावकरला. तत्पूर्वी मेल एक सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 17 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडला संघ आहे G11 मथाणे, स्पॉन्सर बाय अंकुश पाटील माकणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू पाहायला मिळाला. वसीमला हा चेंडू समजला नाही. सरळ चेंडू मात्र यष्टीरक्षक अमित पाटील अण्णाच्या हातामध्ये. ज्या खेळाडूच्या नावावर सुद्धा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया आहे. नरवीर चिमाजी अप्पा, क्रीडांगण वसईचं मैदान आणि नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमानं पुणित झालेल्या त्या क्रीडा नगरीमध्ये त्याचा रेकॉर्ड हा बरकरार झालाय. तोच अमित पाटील अण्णा आपल्याला पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाची भूमिका. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला. डायरेक्ट हिट होतोय. पंचांकडे दाद मागितली होती स्वप्नील बाबूने, परंतु लेग बाईचा इशारा जयेश मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 18. या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रशांत एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आणि तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं या खेळाडूकडून भरपूर वेळा पाहिलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर श्री गणेश विरार संघाची 18 धावा. कालच्या दिवसात 18 नंबरच्या जर्सीने मात्र 72 शतक झळकावलं आणि पंटर अर्थातच रिकी पॉन्टिंग या खेळाडूला मात्र मागे टाकीत मात्र त्याचं विक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मोडीत काढलं गेलंय. 100 शतकं कधी मात्र होतील याकडे सर्वांचं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी वाक्य म्हटलंय की विराट कोहलीच असा फलंदाज आहे जो मात्र माझा रेकॉर्ड मोडू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज. खोलवर चेंडू होता ऑन साइडला. खूप चांगला तंत्रशुद्ध फटका इंटू द गॅप मध्ये. पॉवरफुल फटका होता. टेक्निकली चौकार. 4 22 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू छान होता, नो डाऊट अबाउट इट, परंतु बॅट फिरवण्याची शैली अफलातून. स्विचिटचा फटका मिस टायमिंग जरूर झालाय. स्वप्नीलला बीट करून आउटफील्ड फास्ट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा खणखणीत दुसरा चौकार प्रशांत कोरगावकर. अप्रतिम यावेळेला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 26. या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि 14 धावा देत मात्र यावेळेला थोडासा महागडा ठरतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ओपनचा संघ आहे खुला गट, ज्यांनी मात्र आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं AB11 केवा रोड संघाला शेवटच्या क्षणापर्यंत लढले आणि शेवटच्या क्षणार्धात मात्र यावेळेला पंकज पाटील पालन हताश झाला आणि क्रितेश गरजची थोडीशी मात्र मिसफिल्ड खूप यावेळेला परिणामकारक ठरली गेली आणि तिथून संघ मात्र यावेळेला पुढे आला. अंतिम 5 मध्ये तोच संघ खुला गट ओपन गटातून खेळताना पाहायला मिळतो आणि एक गाव एक फॉर्मॅट मधून G11 मथाने हा संघ पाहायला मिळतो. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. ही क्रिकेट पटनची खान
थँक्यू टीचर. सामना 4 षटकांचा ध्यानामध्ये आपण माइंडमध्ये फिट ठेवायचंय. 2 षटक 26 धावा. रितेश अर्थातच या वेळेला आपण पाहू शकतायत टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगल्या प्रकारचा हा चेंडू आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला रितेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी रितेश किनी बबलू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले मंगलमूर्ती विरातन संघाचा हा महत्वपूर्ण खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रशांत काहीतरी कानमंत्र देतोय आपल्या साथीदार बॅटरला. यावेळेला आता मात्र मिळेल वाईट. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू असेल आणि प्रशांत दुबे त्या ठिकाणी मात्र वाईटचा इशारा देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27 एकंदरीत 27 वर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल रितेश. यावेळेला कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला शरीराचा वेध घेत. यावेळेला मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने लेग बायचा इशारा येत असताना मात्र यावेळेला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. या धावसंख्येवर 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं यावेळेला पाहायला मिळतं. संतोषजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. काय रितेशने गोलंदाजी केले अफलातून. यावेळेला आपण पाहतोय लोकल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना पाठीराखे म्हणून खूप महत्वाची भूमिका असते. पाठिंबा देण्यासाठी मात्र यावेळेला विराथनकर सुद्धा मात्र रितेशला आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. यावेळेला पाहिला ऑन साईडला शफल झाला. सुपर टायमिंग सही चेंडूला मात्र फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा खणखणीत दर्जेदार षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 34. धावसंख्या 34 रन्स. चला कॅप्रे शिरगाव संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे साईच्या अर्नाळा संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. मॅच बॉल या ठिकाणी येतोय. धावांची गती स्कोर कार्डवर 34 धावा. काय प्रशांतने क्लास फलंदाजी केली आतापर्यंत. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आणि आविष्कार यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. प्रशांत कोरगावकरच्या बॅट मधून आलाय क्लास षटकार 6. चाळीस धावा आणि त्यामध्ये इंडिव्हिज्युअल जर आपण पाहिलं तर 28 धावांची एक झंझावती तडाखेबंद फलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. प्रशांत कोरगावकर या फलंदाजाच्या बॅटमधून येताना आपण पाहू शकतायत. सुपर अँड मॅग्निफिसंट बॅटिंग दर्शवत असताना या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला होता. निहार मात्र कोणती चूक करेल का आणि या वेळेला मात्र सोपा झेल. हे दडपण आहे मोठ्या स्पर्धेमध्ये. निहार तन्मय एका साईडला आपण पाहू शकतायत. तन्मय मात्र पुढे सरसावला गेला होता आणि तन्मयकडून ही चुकी होणं मात्र यावेळेला जरूर अपेक्षा नव्हती. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर एकंदरीत 41. अभिजित फर्निचर च्या माध्यमातून आपण पाहतोय आर्थिक सहाय्य या ठिकाणी 500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. थँक्यू व्हेरी मच. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या झालेली आहे. प्रदीप भोईर आम्हाला या ठिकाणी दर्शवतात. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती 41 रन्स 41 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर तडाखेबंद फलंदाजी करत असताना झंझावती या ठिकाणी खेळी केली जाते. 3 षटकांचा खेळ समाप्तीवर होत असताना अमित पाटील अण्णा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज. आज मात्र 2 पॅकर्स खेळत आहेत. मनोज पाटील आणि रितेशने खूप चांगली गोलंदाजी. पहिले 3 चेंडू व्यवस्थित हाताळले होते परंतु तदनंतर 3 चेंडूमध्ये 13 धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत.
अमित पाटील अण्णा यावेळेला आपण पाहतोय तर प्रशांत कोरगावकर बेस्ट वर्सेस बेस्ट क्वालिटी वर्सेस क्वालिटीची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्विचिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. तर पंचांनी लेंथ पाहिली. जर लेंथ खूप बाहेर निघाली असती तर कदाचित रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून वाईट येऊ शकला असता, परंतु त्या लेंथच्या आतमधून गेला असल्या कारणानं मात्र यावेळेला गुड डिसिजन पाहायला मिळतं. धावांची गती स्कोर कार्डवर 41. खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळतंय. सुपर बॉलिंग, काय टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अमित पाटील अण्णा खूप चांगली गोलंदाजी करत असताना जरी समोरचा फलंदाज यावेळेला अतिशय चांगला असला तरी सुद्धा माझ्याकडे सुद्धा ते अस्त्र आहे बीट करण्याचं, आणि तेच यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 41. आतापर्यंत कोणतीही धाव येत नाहीये. यावेळेला ब्लॉकॉलमध्ये चेंडू होता. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना क्षेत्ररक्षक पुढे येतोय कौशल. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी मिळतील 2 धावा. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 43 या धावसंख्येवर. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन कॅप्रे शिरगाव आणि एका साईडला संघ पाहायला मिळेल साईच्छा अर्नाळा. या 2 संघांमध्ये सुंदर लढत नेक्स्ट मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. यावेळेला ऐनुद्दीन उपस्थित आहेत. ऐनुबाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, कॅप्रे शिरगाव संघाचे कॅप्टन. तर साईच्छा अर्नाळा संघाचा विघ्नेश हा सुद्धा मात्र सज्ज झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, आणि यावेळेला बॅटचं टॉप एज कोणती चूक करणार नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. अप्रतिम गुड कॅच ऑफ क्वालिटी. मनाल पुढे सरसावला गेला होता. फलंदाज या ठिकाणी बाद. जाऊया आपण एसके यांच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर संगीत. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय अमित पाटील अण्णा. मॅग्निफिसंट बॉलिंग. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 43. अचूक लेंथ अँड लाईन यावेळेला स्वीकारत असताना पाहायला मिळतोय अमित पाटील. रुपेश नवीन फलंदाज, न्यूमॅन बॅटर. यावेळेला आपण पाहू शकताय पंचांकडे दात तेवढ्या जोमाने गोलंदाजी केली जाते. काय गोलंदाजी केले या गोलंदाजाने अमित पाटील अण्णाने. शार्प माइंड यावेळेला आपण पाहू शकाल. टेंबीकुडावे गावातील एक सुवर्णरत्न म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि खूप सुंदर कलाकार म्हणून जे पाहायला मिळतात रवींद्र कावड या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. ऑफ साईडला खूप चांगल्या प्रकारचा चेंडूला मात्र या वेळेला ऑफ ड्राईव्ह खेळला गेला. तत्पूर्वी एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. वसीम तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. फक्त मेल सिंगल, आणि या षटकात फक्त आणि फक्त आलेत त्या जवळजवळ फक्त आणि फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या. अमित पाटील अण्णा क्लास गोलंदाजी, शाबासकीची थाप त्याच्या पाठीशी यावेळेला पाहायला मिळते. 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष हे समोर. रवींद्र गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नवीन नवीन संकल्पना त्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्या बाईकवर मात्र आपण पाहू शकतायत जो एकंदरीत बलून पाहायला मिळाला होता. आणि तदनंतर आपण पाहिलं तर गरुडावर बाईक सुद्धा आपण पाहू शकलात. आणि तदनंतर गजराजवर आपण पाहू शकलात मोटरसायकल. अप्रतिम. यस पंच काय दर्शवत आहेत. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. दिनेश त्या ठिकाणी असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. 45 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. पाहायचंय एक गाव एक संघ फॉर्मॅट मधून जीत 11 मतांनी संघ कशा पद्धतीने खेळेल याकडे लक्ष असणार आहे. आणि मी विनंती करेन मनोहरजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस कॉइन स्पिन केला जाईल. 2 संघांमध्ये एका साईडला कॅप्रे शिरगाव अँड साईच्छा अर्नाळा.
हॅलो, या आपण दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्याकडे वळणार आहोत. टॉस केला जातोय. मनोहरजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॅप्रेस शिरगाव विपक्ष साईच्या अर्नाला. या दोन संघादरम्यान ही लढत. हेड म्हणून पुन्हा कॉल करायचा आहे. तेल आलेला आहे. हेड म्हणून कॉल दिला होता. मनोहरजी भोईर साहेबांना मी विनंती करतोय, आपण असा नसता व्हायचा आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. निर्णय कळवायचा आहे. आम्ही फिल्डिंग करणार. तर आपण पाहतोय सामना स्टार्ट होतोय. सामना टॉस झालेला आहे. कॅप्रेस शिरगाव वॉन द टॉस अँड दे डिसाइड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोदजी शिडगे. धन्यवाद. तर 45 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. 45 रन्स टू विन. आपण पाहू शकाल 4 षटकांमध्ये एक फायटिंग टोटल तर डेफिनेटली फलकावर लगावले, परंतु शेवटचे षटक अफलातून आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय अवी, अर्थातच अण्णा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. डोंगरीपाडा या विभागातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अनमोल रत्न, आणि त्यांच्याकडून मंडळाला 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. आपलं मोलाचं सहकार्य अवी अण्णा आपल्या या स्पर्धेला लाभलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. चला, वेळ न दवडताना लगेच आपण सामना स्टार्ट करायचा आहे. दोन फलंदाज मनोज पाटील मन्या एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात, तर एका साईडला दीपेश चौधरी एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर स्ट्राईक एंडकडे जर आपण पाहिलं तर दीपेश चौधरी, तर नॉन स्ट्राईक एंडकडे मनोज पाटील अर्थातच मन्या आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावांचं लक्ष. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकाल अनिकेत महाडिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 45 धावांचं लक्ष घेऊन उतरले. तर एका साईडला जर आपण पाहिलं तर वसीम क्षेत्ररक्षणाची साथ, यावेळेला यष्टीरक्षणाची भूमिका. आज अशरफ खानची अनुपस्थिती या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसात जबरदस्त सुयोग नार्वेकरने केलेला खेळ अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला. आज त्याची सुद्धा अनुपस्थिती या ठिकाणी जरूर जाणवत असेल या संघाला, परंतु प्रशांत कोरगावकरने खेळलेला सुंदर मात्र यावेळेला खेळ आपण पाहू शकला. सुंदर फलंदाजी बहरली, परंतु शेवटच्या षटकामध्ये अवघ्या फक्त 3 धावांवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू दीपेश चौधरी. या वेळेला मात्र प्रशांत कोरगावकर चेंडूचा पाठलाग करेल, तोपर्यंत चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता येतोय हा खणखणीत दर्जेदार चौकार. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. या खेळाडूकडे मात्र तंत्रशुद्ध फटके आहेत. क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली दीपेश चौधरीकडे आहेत. आणि अनिकेत महाडिक जर आपण पाहिलं तर विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 45 धावा, एक फायटिंग टोटल जरूर आहे, परंतु पहिल्या चेंडूपासून यावेळेला तुटून पडण्याचा प्रयत्न, एक स्वप्न उराशी बाळगून मात्र खेळपट्टीवर चिकटून राहणारा हा खेळाडू दीपेश चौधरी, ब्रँड ऑफ मथाने. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पहिला हुकचा फटका ऑन साइडला खेळला गेलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना श्री अनिल रघुनाथ पाटील स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा सेकंड चौकार. विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय. आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. यंदा गुलाल
आपलाच हाय आता धुरा Thank you, तुझे. आपलाच हाय 8 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. जशी सुरुवात मात्र प्रशांत कोरगावकरने केली होती तशीच सुरुवात दीपेश चौधरी यावेळेला करत असताना पाहायला मिळतोय. सेम सिच्युएशन कंपॅरिझन करताना पाहायला मिळते. सचिनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 जलसार सफाळे पश्चिम आणि अंतिम टप्प्यामध्ये आता मात्र क्वार्टर फायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने होता परंतु चुकी झाली. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. वाईट +4 मिळतील 5. यावेळेला येत आहेत 5 धावा. 5 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 13 या धावसंख्येवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 45 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट अगदी नेत्रदीपक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या मैदानात समोरचा संघ कोणता आहे हे आम्हाला ठाऊक नाहीये. ही जर जिद्द असेल तर डेफिनेटली मात्र तुमचा खेळ चांगला बहरेल. परंतु प्रतिस्पर्धी संघाला पाहून जर तुम्ही दबावाखाली खेळलात तर डेफिनेटली मात्र तुमचं वर्चस्व हे मात्र राहणार नाही तर ते तुमचं खालावलं जाईल. ही थिंकिंग असावी. सुरेश भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निलेश भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या दोन व्यक्तिमत्वांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. दर्यावर्दी एडव्हान्स संघ मात्र अतिशय यावेळेला आतापर्यंत रेस्ट घेत आहेत. जे 2 संघ पुढे येतील त्याच्यातून एक मात्र लॉट्स पाहायला मिळेल आणि त्या संघाला मात्र दर्यावर्दी एडव्हान्स संघाला खेळावं लागेल. कंटिन्यूज यावेळेला सरळ बॅटने क्लास. असं वाटलं की स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला चेंडू आणि युवराज सिंगने मारलेला षटकार. या षटकाराची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. कडक उन्हामध्ये दीपेश चौधरीच्या बॅट मधून कडक शॉट 6. मनोजी राऊत सर यांच्याकडून मात्र आपण पाहू शकता दीपेश चौधरीला 300 रुपयांचं कॅश प्राइज या षटकाराला. प्रत्येक षटकारासाठी अंकुशजी पाटील यांच्याकडून मात्र आपण पाहू शकाल 500 रुपयांचं कॅश प्राइज. G11 मताने संघाचे पॅकर्स आहेत. अनिकेत महाडिकला मात्र यावेळेला काय जबरदस्त फलंदाजी केले. 19 धावा तब्बल फलकावर. ऑन साइडला खडे खडे स्ट्रोक खेळला जातोय परंतु क्षेत्ररक्षक प्रफुल्ल पुढे सरसावतोय. प्रफुल्लने मात्र हा सुटलेला झेल किती धोकादायक ठरू शकेल आणि धोक्याची घंटा यावेळेला अगोदरच दाखवले. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय. G11 मताने संघाच्या बाजूने आतापर्यंत आपण पाहू शकतायत खूप वर्चस्व. धावांची गती फलकावर 21. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना अनिकेत पूर्णपणे मात्र यावेळेला आपण पाहू शकताय थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलंय कारण दीपेश चौधरीची बॅट यावेळेला बोलू लागले. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं क्लास फलंदाजी सुपर्ब. सड पातळ बांधायचा असला तरी सुद्धा या खेळाडूकडे तेवढंच टेम्परामेंट आहे. टायमिंगच्या बरोबर खेळणारा आणि कलात्मक फलंदाजी करणारा खेळाडू. डान्सिंग डाऊन द ट्रॅक यावेळेला ऑन साइडला मिसटायमिंग जरूर झाला होता. प्रफुल्ल मात्र पुढे सरसावतोय. चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल आराम के साथ. खेळपट्टीवर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण पळून केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वर. 23 धावा. षटक क्रमांक पहिलं चेंडू फेकून झाले ते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर G11 मताने स्पॉन्सर बाय अंकुश पाटील माकडे यांच्या माध्यमातून मात्र यावेळेला आपण पाहू शकता प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुढे येईल तत्पूर्वी मात्र या वेळेला क्षेत्ररक्षक सुद्धा या वेळेला पाहू शकतायत पूर्णपणे त्यांची बॉडी लँग्वेज निगेटिव्ह पाहायला मिळते. येत आहेत या वेळेला चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 27 धावा. आता 18 चेंडू आणि 18 धावा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी दीपेश चौधरीसाठी. 18 चेंडू 18 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा ब्रँडेड स्पर्धा अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022.
रवींद्र भोईर पाण्याची व्यवस्था करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक क्लास फलंदाजी, ॲक्युरेसी काय असते, ॲक्युरेट काय असतं हे मात्र यावेळेला आपण पाहू शकता. दीपेश चौधरीच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्या. रणनीती एक वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली. सलमान आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. मनोज पाटील अर्थातच मन्या यावेळेला कशा पद्धतीने फलंदाजी करेल याकडे लक्ष असेल. मात्र जे झालं गेलं विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि नेहमीच मात्र तुम्ही जर भूतकाळ सतत डोक्यात जर ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो, हे सातत्याने पाहिलंय. एका एक फॉर्मॅटसाठी मात्र जे झालं ते गेलं विसरून मात्र नव्याने सुरुवात करा हेच क्रिकेटने दाखवलंय. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. सलमानचा भन्नाट वेग यावेळेला पाहायला मिळतो आणि रफ्तार का राजा म्हणून सलमानकडे पाहिलं जातं. मनोज पूर्णपणे बीट होतोय. आता चेंडू आहेत 17 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धावांचं लक्ष. पहिलं पॉवर प्लेचं बंधन होतं. पॉवर प्लेच्या बंधनात पॉवरफुल फलंदाजी आणि आय कॉर्डिनेशन काय असतं तुमचं मनगट यावेळेला मात्र जबरदस्त दीपेश चौधरीचं पाहायला मिळालं आणि मनगटाच्या सहाय्याने चेंडूला मात्र वळवलं षटकारांसाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. आउटसाइड द लेग स्टंप पंच जयेश मोरे यावेळेला दर्शवत आहेत. इट इज वाईट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 28, आता 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडूमध्ये 17 धावा हे सामन्याचं समीकरण. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहू शकतायत. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 सफाळे जलसार ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचा आज शेवटचा आणि अंतिम दिवस सचिनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला होता. मात्र यू वेट म्हणून सांगितलं. गौरंग मात्र पुढे सरसावतोय. मनोज पाटील अर्धा मात्र खेळपट्टीवर गेला होता, परंतु तिथून मात्र दीपेश चौधरीने सांगितलं आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये मनोज. मात्र यावेळेला तुझी थिंकिंग चांगली होती, परंतु कदाचित ही धाव घेण्याच्या मूडमध्ये मात्र यावेळेला आपल्याला जरूर हॅपन व्हायला लागेल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 29, 29 धावा. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूमध्ये 16 धावा हे सामन्याचं समीकरण. 5 स्टार्ट जर चांगली झाली तर दबाव नेहमीच नसतो, हे आपण सातत्याने पाहिलंय आणि दीपेश चौधरीने हेच मात्र या ठिकाणी केलं. पुन्हा एकदा गोलंदाज सलमान. हळूहळू प्रेक्षक वर्गांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. 21 ते 25 वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ उजाळा देणारी स्मृती प्रित्यर्थ ती स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळेल. लाख मोलाची स्पर्धा विठ्ठलवाडीच्या मैदानात आणि तदनंतर विटी लाईनचा विश्वचषक अर्थातच विटी लाईनचं वर्ल्ड कप रॉकी ग्रुप टेंबी खोडावेच्या मैदानात मात्र आपण पाहू शकता. ती स्पर्धा येते. संतोष भोईर मामा त्या स्पर्धेचे शिल्पकार असतील. भूपेश पाटील अर्थातच रॉकी असतील. मात्र संपूर्ण टीम जी आपल्याला पाहायला मिळते. तुषार भोईर पाहायला मिळतात. राहुल पाटील पाहायला मिळतात. रोहिदास पाटील असतील टायगर स्पोर्टचे. यावेळेला मात्र ऑन साइडला कडक शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. स्ट्रेट ड्राईव्ह व्ही फॅक्टर मध्ये खेळलेला सुपर. धावांची गती जर आपण पाहिली तर प्रदीप भोईर आम्हाला दर्शवतात की 35 रन्स 10 धावांचं लक्ष. अप्रतिम तेज तर्रार यावेळेला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 10. शिवनेरीच्या मैदानात सुद्धा आपण शिवनेरी चषकावर सुद्धा आपण पाहिलं ओपन गटाला मात्र पराभूतच्या छायेत जावं लागलं होतं. इथे सुद्धा एक इतिहास रचण्याची यावेळेला संधी दौडून आले की ओपन गटातील खेळाडूंना सुद्धा ग्रामीण भागातील खेळाडू ठसन क्रिकेट खेळू शकतात. जे पडद्याच्या आतमध्ये आहेत त्यांना मी विनंती करेन. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला. श्री दिलीप रघुनाथ पाटील स्टँडच्या दिशेने सरळ फ्लॅट 6 येताना पाहायला मिळतोय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान काय कनेक्ट झाला होता चेंडू. गोड आवाजात दीपेश चौधरीच्या बॅटमधून गोड षटकार. आता मात्र विजयासाठी 4 धावांचं लक्ष. जे पडदा सोडा प्लीज. जे वडाच्या झाडाखाली प्रेक्षक वर्ग आहेत पडदा सोडायचा आहे. आणि खेळ खलास.
जबरदस्त दीपेश चौधरी एकदा जोरदार टाळ्या दीपेश चौधरीच्या फलंदाजीसाठी. थँक्यू. अजून फायनल झालेलं नाहीये तर लगेच आपण मैदानाचा ताबा सोडा. लगेच चित्रक्षण सजून घेतलं जाईल. आपण जो काही सेलिब्रेशन आहे तो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण प्रत्येकाने करावं. दीपेश चौधरीची पाठ थोपटली जाईल कारण जबरदस्त क्लास. व्हेरी वेल प्लेड दीपेश चौधरी. चला लगेच आपण मैदानाचा ताबा सोडा. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. या हेतूने मी विनंती करेन G11 मताने दीपेश चौधरी मॅन ऑफ द मॅच चा हकदार. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये जी क्लास फलंदाजी अतिशय आणि वसीम अँड कंपनी या संघाला मात्र या स्पर्धेत आपण पाहतोय 10 चेंडूमध्ये 40 धावा 300 रुपयांचं कॅश प्राइज. मनोज राऊत जे मताने मनोज राऊत सर यांच्याकडून 300 रुपये आलेले आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. अंकुश जी पाटील G11 मताने संघाचे पॅकर्स यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. निलेशजी तरे यांच्याकडून मथाणी संघाला अंकुश पाटील यांच्या संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. तर दीपेश चौधरी आपण या लगेच मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी दिनेश किणी असतील प्रेझेंट या ठिकाणी व्यासपीठावर. जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिसंट राऊत सर यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहू शकतायत. विशाल 12वे खेळाडू यांचं स्मित हास्य खूप पाहायला मिळालं आणि थोडंसं डगआउट सोडा जेणेकरून